यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। योग्योपादानयोगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। काय सांगितलं? जे व्रत करतात त्यांना नियमाने देवपदाची प्राप्ती होते। व्रताचं आचरण करणारे देवपदाला प्राप्त होतात आणि जे अव्रतामध्ये आनंद मानतात ते दुर्गतीला जातात। वरम व्रतैहि पदम दैवम नाव्रतैर्बत नारकम। जो अव्रतामध्ये राहतो तो नियमाने नरकादी दुर्गतींना जातो असं सांगितलं होतं। तर त्यापुढे सांगतायत की जो व्रत करून देवगतीला जातो, स्वर्गात जातो, तर त्याला स्वर्गामध्ये काय सुख मिळतं त्याची चर्चा इथं करायला लागले 5व्या श्लोकामध्ये। इकडे या समोरून चुका तिरव दे खुर्ची तिथं, इकडच्या खुर्चीवर बसा, एक खुर्चीचं बोलतोय। काय सांगितलं होतं? स्वर्गातलं सुख कसं असतं ह्याच्याविषयी थोडंसं घेतलं। याच्यामध्ये काय केलं? स्वर्गीय सुख कसं असतं आणि ते कधी मिळतं भोगायला? स्वर्गवासी झाल्याशिवाय स्वर्गीय सुख मिळत नाही। कोणाला पाहिजे? स्वर्ग पाहिजे का सुख पाहिजे का मृत्यू पाहिजे? सुख पाहिजे, स्वर्गातलं सुख पाहिजे। म्हणजे ज्याला स्वर्गीय सुखाची इच्छा आहे म्हणतोय तर इथं स्वर्गीय सुख पाहिजे, पण मरायची कुठे इच्छा आहे? न मरता आम्हाला स्वर्गातलं सुख पाहिजे, कसं मिळणार? म्हणजे मिळणार नाही। म्हणून सांगतात तिथं की ते स्वर्गीय सुख कोणाला कळालं हे असं असतं म्हणून? तर ज्याला जे सर्वज्ञ आहे, जे 3 काळाला जाणू शकतात ते सांगतायत कसं असतं सुख हे। मुंगळे बघून बसा, पुढं सर गीता माझ्यासमोर सर का डोक्यावर घे। तर विशेषण दिली त्याला। स्वर्गीय सुख कसं असतं? पहिलं सांगितलं इंद्रियजन्य असतं। चांगलं का वाईट? मग वाईट म्हणजे काय दोष आहे? इंद्रियजन्य म्हटलं तर पराधीन आहे। इंद्रिय आहे तर भोगू शकणार, म्हणजे ते विषय असले तर भोगू शकणार, म्हणजे सगळ्याच्यामध्ये पराधीनता आली। परत त्याच्यात पण कधी ते विषय आवडतील कधी नाही आवडतील, कधी सुख देतील कधी दुःख देतील। म्हणजे म्हणून सांगितलं इंद्रियजन्य सुख हे वास्तविक सुख नाही। पुढं सांगतायत दुसरं विशेषण काय दिलं? हां काय? नाही 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 नाही, ते ह्यांचं
आता या श्लोकामध्ये घेतलेले 4 विशेषण आहेत, तर त्यात देव सुख कसं असतं त्याच्यासाठी सांगतायत. 5वा श्लोक आहे, तुमच्याकडे असलं तर ठेवा एक समोर. आणलं नाही का पुस्तक? आणायचं बरं. तर दैवीय सुख हे इंद्रियजन्य सुख आहे. दुसरं सांगितलं अनातंक, म्हणजे पीडारहित, बाधारहित. ह्याच्यातलं घेतलं का तुम्ही बाधा? मला वाटलं ते 72 गाथा सांगताय का, ह्याच्यातलं सांगितलं का? बरं. तर त्यांचं सुख कसं असतं, भोगताना बाधा येत नाही त्यांना. जसं आपल्याला काय सांगितलं सांगणार त्यांनी, विशेषण चांगलं घेतलं, विशेष खुलासा याच्यामध्ये. आपल्याला पीडा असते, भूक लागली तर ती भूक सहन होत नाही आपल्याला. तहान लागली, काय ऊन वाराचा त्रास व्हायला लागलं तर ही पीडा आहे आपल्याला. पण त्यांचं सुख कसं असतं, पीडेने रहित असतं. म्हणजे भूक लागली म्हणेसपर्यंत पण इथून अमृत झरलं की त्यांची भूक शमली. आपल्याला भूक लागल्यावर स्वयंपाक करावा लागतो, मग जेवण करायला मिळणार, त्याच्याशिवाय नाही. पण त्यांना काय सांगितलं, अशी इच्छा झाली की देवांच्याच मध्ये तशी एक फॅसिलिटी आहे की ते कंठात असणारा अमृत झरलं की भूक शमते त्यांची. म्हणून फक्त इच्छा करायची वेळ की लगेच त्यांचं सुख मिळतं त्यांना. म्हणून ते सुख कसं आहे म्हटलं, अनातंक, पीडारहित आहे. आतंक म्हणजे बाधारहित आहे. पुढचं विशेषण काय काका? दीर्घकाळपर्यंत भोगायला मिळतं. छान आहे का नाही? दीर्घकाळ आहे, नष्ट नाही असं म्हणायचं. त्यांचं आयुष्य जेवढं आहे तेवढंपर्यंत दीर्घकाळपर्यंत भोगायला मिळतं. तर त्यांचं आयुच जास्त आहे सागरांमध्ये, त्यामुळे तेवढ्या काळपर्यंत ते निरंतर भोगत राहणार. म्हणजे देवांना फॅसिलिटी आहे ती की जेवढा आयु आहे तेवढ्या काळपर्यंत ते भोगणार. अजून कोणाला आहे सांग? अजून असे कोण आहेत ज्यांना सुख आहे? भोगभूमीतल्या जीवांना. तर त्यांचं आपण कंपॅरिझन बघू आता. जर असं मला ते विचारालं की भोगभूमीतल्या जीवांचं सुख कसं असतं आणि देवलोकातल्या जीवांचं सुख कसं असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे आणि डिफरन्स काय आहे हे सांगतात. आणि 4थं काय विशेषण? देवांचं सुख कसं असतं काय बाकी? नाके नाकौकसाम सौख्यम नाके नाकौकसामिव. देवांच्या सुखासारखंच असतं, त्याला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही. म्हणजे अनुपम असतं असं म्हणायचं. जसं आपण सिंह कसा शूर असतो, सिंहासारखा काय समजायचं. परत परवा सांगितल्यासारखं सूर्य किती तेजस्वी असतो, त्याला दुसरी उपमा नाही देऊ शकत ना. असं आहे त्याचं अनुपम, काय अनुपम स्वरूप आहे म्हणा. तसंच इथं देव लोकातल्या जीवांचं सुख कसं असतं तर त्याला कशाची उपमा देता येत नाही. म्हणजे देऊ शकले असते पण आपल्याला काय माहीत नाही आहे ना देवलोकातलं काय आहे आणि काय नाही. तुम्हाला काय समजणार आहे कसलं असतं? म्हणजे तुम्हाला परिचित असणाऱ्या इथल्या गोष्टींमध्ये देवीय सुखाला कंपॅरेटिव्ह काहीही नाही. जसं तुम्हाला वाटेल खूप धन मिळालं तर आनंद आहे, किंवा आपल्याला इच्छित वस्तू मिळाली तर आनंद आहे, सुख आहे. पण ते सुख किती वेळ राहतं आणि त्याला किती चांगली क्वालिटी आहे हो. म्हणजे क्वालिटीच नाही आहे हो आपल्या सुखाला, हे सांगायला लागले. जे इंद्रिय भोग तुम्ही भोगताय ना त्या स्वर्गातल्या देवांच्या सुखासमोर गेला तर असे तुच्छ आहेत. आपण तुच्छ भोगात रमतोय आणि त्याच्यामध्ये आपण आनंद मानतोय, आम्ही लय सुखी. तर म्हणून उलट ते काय म्हणायचं, खिजवत असतील आपल्याला तिथं बसून, म्हणत असणार की काय हे ना एवढासा तुकडा मिळाला तर खाताना आनंद मानतात. असं म्हणजे म्हणून सांगायचं की ते सुख डिफरंट आहे आणि त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. तरी तर छान घेतलंय त्यांनी, थोडंसं वर्णन वाचते मग आपण ते कंपॅरिझन बघू. देवगतीला जायची कारण काय काय तो
कोण देवगतीला जातो? सराग संयम, संयमा संयम, काम निर्जरा, बालतप आणि सम्यक्त्व. बरोबर. काय काय लिहा, काय काय लिहा. आमच्याकडे वही पेन आणायचं असतंय. असं असतं होय? माझ्याकडनं वही पेन घ्यायची आणि लिहायचं. आता 4 दिवस लिहू का? असं देतली. देवगतीला जाण्याची कारणं सांगितली. पहिलं सराग संयम म्हणजे सम्यक दृष्टीचा संयम म्हणायचं. सराग संयम म्हणजे संयमाची सविकल्प दशा असं म्हणा. संयमी जीवाचं विकल्प जे काय त्याचे परिणाम असतील ते. सराग संयम, संयमा संयम म्हणजे 5वं गुणस्थान. जे काय थोडेफार नियम घेतले तर तो जीवसुद्धा देशव्रती असेल तर तो सुद्धा कुठं जातो? स्वर्गाला जातो. पुढं सराग संयम, संयमा संयम, अकाम निर्जरा. कशाला म्हणायचं सांग प्रज्वल? अकाम निर्जरा म्हणजे काय सांग? सिद्धम, अकाम निर्जरा म्हणजे काय माहिती आहे? सगळ्यांना सांगा बघू, कोणाला माहिती आहे? अकाम निर्जरा कुठं आलं होतं? सुमोद भैया, निशांत. जे निर्जरा काही कामाची नाही. म्हणजे काय? काम करते का निर्जरा? जी निर्जरा काही कामाची नाही आहे. हा ना, पण का निर्जरा काम करत असती का? काय काम करते? अकाम म्हणजे सांगितलं की मोक्ष सुखामध्ये किंवा मोक्षाला देण्यामध्ये ती निर्जरा काही कामाची नाही. कारण इकडून जाता येत कर्म तर अधिक कर्मांचा आश्रय होतोय. तुम्हाला दुःख कमी करायचंय का सुख वाढवायचंय? हो काय? दुःख कमी करायचं. हा, पुण्यबंधाला जी निर्जरा कारण आहे. पुण्यबंधाला नाही असं नाही म्हणायचं. कारण आहे म्हणजे कसं? उठ, बाहेर सोड, बाहेर सोड. अगं हातावर घेते का काय? बाहेर सोड की हाताने घेऊन. कशावर घेऊन बाहेर? इथे देते माझ्याकडे, ठेव. हे घे त्याच्यामध्ये. हां, तर निर्जरा म्हणजे म्हणायलाच निर्जरा आहे ती. वर ठेव त्याच्या आणि त्याला धर वरून. हां, सावकाश धर प्रेमाने. दुसरीकडे जरा दूर सोडू म्हणजे परत आत येईल नाही तरी. काय सांगत होते मी? हां, तर सांगायचं की जी निर्जरा तर होतीये तुमची, म्हणजे काय केलं तुम्ही? व्रतसंयम केलं पण इच्छा नव्हती करायची. मग निर्जरा होणार आहे तुमची, पण आश्रव जास्त होणार आहे. जसं तुला सांगितलं, समज उद्या अम्मांनी आज तुला उपास, काय करणार? अम्मांनी सांगितलं म्हणलं मला करावं लागणार आता, असं म्हणून जर तू केला तर दिवसभर किती मला भूक लागली, किती मला त्रास व्हायला लागला, अम्मांनी मला असं द्यायचं असतं का? असं भाव करत तू उपास तर केला, पण भाव असे चुकीचे केले तर काय झालं? दुःख कमी झालं का वाढलं? ॲक्च्युली हे व्रतसंयम जे करतात कशासाठी केलं जातात? पापाची निर्जरा होण्यासाठी. पण आपण काय केलं? पाप वाढवलं त्याच्या निमित्तात. म्हणून सांगतायत की अकाम निर्जरा याला म्हणायचं की तुम्ही केली तर तपस्या केली, काय धर्म केला, पण त्याच्या मागं जर भावना चुकीची असेल तर तिथं कर्म कमी होतात, जास्त येतात. त्याला म्हणायचं अकाम निर्जरा, म्हणजे जी निर्जरा आपल्याला मोक्ष मार्गामध्ये काही कामाची नसते. तर देवगतीच्या बंधाच्या कारणांमध्ये पहिलं सांगितलं सराग संयम, दुसरं सांगितलं संयमा संयम, तिसरं सांगितलं अकाम निर्जरा, चौथं बाल तप. म्हणजे काय? अज्ञानामध्ये केलेलं तप, त्याला म्हणायचं बाल तप. ज्या तपाला जसं आम्ही लहान असताना
केलेले असतील काय व्रत संयम, तर तेव्हा काय ज्ञान नव्हतं. आता अनेकांना किती 3ऱ्या-4थ्या वर्षापासनं कोणाकोणाला आता 3 उपास केले सगळे छोट्या छोट्या मुलांनी. पण त्याचं ज्ञान असेल, त्याच्यात आनंद भोगता आलं, तर त्याला म्हणायचं सुतप, नाही तर सगळं बालतप झालं. नाही तर रविवार व्रत देतात लहान मुलांपासून सगळ्यांना करायसाठी म्हणून. पण जर त्याचं महात्म्य माहीत नाही, त्याच्यामध्ये काय करायचं उपास घेऊन हे माहीत नाही, तर त्याला काय म्हणलं, बालतप. जसं छोटे मुलंच म्हणायचं नाही, बाल म्हणजे छोटं नाही, बाल म्हणजे अज्ञान. अज्ञानी केलेलं तप त्याला म्हणायचं बालतप. जसं आत्ता पण इथं दशलक्षणमध्ये 5-5 उपास करतात, 10 उपास करतात. का करायचं असतं? डायटिंग. धर्म तेवढ्या 8 दिवसात तेवढं 10 दिवसात धर्म व्हावा म्हणून. मग काय करायचं असतं काका? अनंत चतुर्दशी उपास का करायचा? काय घरात शिजवत नाही म्हणून करावं लागतं. याला म्हणायचं बालतप. जर तिथं आनंद भोगता नाही आला धर्म करताना, तर सगळा धर्म सुद्धा तो बाल झाला. म्हणून म्हणलं बालतप सुद्धा ठीक आहे, पण तुम्ही तप केला ह्याचं फळ तुम्हाला स्वर्ग मिळेल. पण त्यात पण त्यांनी सांगितलं पुढं चांगलं की स्वर्गातलं सुख भोगायला सुद्धा ज्ञान पाहिजे. जसं इथं तप करायला ज्ञान पाहिजे, तसं तिथं समजा इथं तुम्ही अज्ञानात तप केलं, मेला आणि देवगतीला गेला आणि तिथलं सगळं भोग मिळाले तुम्हाला, पण तुम्हाला नियमाने ते भोग भोगताना जास्त आकुलता होणार किंवा त्याच्यामध्ये आसक्ती होणार, ममत्व होणार, त्याच्या निमित्त दुःखच बांधणार. तो जीव नियमाने मरून दुर्गतीला जन्मणार एकेंद्रिय आदी पर्यायांमध्ये. म्हणून जे काय केलं तुम्ही, इथली पंचेंद्रिय पर्याय असल्या अज्ञानाने वेस्ट घालवली आणि जन्मला स्वर्गामध्ये जाऊन पण तिथून येऊन पुन्हा एकेंद्रियच झाला. मग काय मिळवलं आपण? उलटं सगळं गमावलं. म्हणून सांगितलं की हे बालतप एक कारण सांगितलं. आणि 5वं कारण सम्यक्त्व. सम्यक दृष्टी जीव कोणीही असू देत, व्रती असू दे किंवा अव्रती असू देत. काय म्हणले पूजा? सम्यक्त्व 5वं कारण म्हणजे काय? समीचीन मान्यता. सम्यक्त्व हा शब्द आहे, तुला माहीत नसलं तर समीचीन मान्यता म्हणायचं त्याला. तर ज्याला समीचीन मान्यता झाली तर तो जीव देवगतीला जातो. म्हणजे काय? मी जीव आहे, मी शरीर नाही, किंवा हे सगळं परिवार परिग्रह माझा नाही, ही मान्यता ज्याला प्रगट झाली त्याला म्हणायचं सम्यक दृष्टी. मग सम्यक दृष्टी जीव सुद्धा नियमाने मरून देवगतीला जातो. नरगतीला कोण जातो? हां, काय? मी नाही जात. कोण जातो? बहुआरंभ बहुपरिग्रह करणारा जीव नरकात जातो. एकच कारण सांगितलं त्याला, बास. म्हटलं एवढंच, देवगतीला जायला एवढी कारण आणि नरकाला जायला एकच कारण आहे, मग ते काय माझ्याकडं नाही असं म्हणायचं. काय पूजा? नरकाला कोण जातं? मी तर जाणार नाही. नरकाला जाणारा जीव बहुआरंभ करतो. म्हणजे एक ड्रेस पास होता, आपण किती 4 ड्रेस आणले. एक दागिना पास होता, एक यांनी दिला, एक त्यांनी दिला, एक त्यांनी दिला, मग घेऊन ठेवायला लागते ना. आता नाही कसं म्हणायचं, याला म्हणायचं बहुआरंभ. मग जेवढा आरंभ म्हणजे परिग्रह अधिक ठेवणार तेवढं पाप वाढणार, आणि नियमाने पाप वाढलं तर कुठं जाणार? फेडायला तिथंच जावं लागतं. तर ते परवाचं भजन एवढं सुंदर आहे ना, म्हणजे माझ्या तर डोक्यामध्ये एवढं घोळायला लागले ते सारखं आपण परवा म्हणलेलं. कुठलं? नरको में देव देते थे जो वेदना, छोड़ दो करते थे याचना, फिर भी बेरहमी से हमको दियातना, कितनी पीड़ा हुई कितना था भोगना, खुद से पूछा यहाँ क्यों आए, क्या किया पहले जो दुःख पाए. असं ते त्या गतीतले त्या जीवांचं सगळं दृश्य समोर येतं आणि आपण भोगलेली ती वेदना आहे तर त्याचं प्रात्यक्षिक कळतं. म्हणजे एवढे छान आहे, त्याला जर असं चिंतन करा म्हणजे अजून चांगलं वाटेल. बरं चला, तर मला सांगायचं होतं की देवगतीला जातो तसंच नरकाला कोण जातो?
परिग्रह. हा, कोणाचा व्हिडिओ दिसत नाहीये? तुमचं का माझं? लीव कर मीटिंग आणि परत जॉईन कर. काय सांगत होते मी? हा, नरकाला सांगितलं बहुआरंभ आणि बहुपरिग्रह करणार तर नरकाला जाणार. म्हणून सांगतायत की तुम्ही काय करा, आवश्यकतेपेक्षा अधिक परिग्रह ठेवू नका. आणि त्यात सगळी गर्भीत आली बरं काही जे काय ना कारण सांगितलेत ना, अव्रताच्या द्वारे सुद्धा नरकपद मिळतं. म्हणजे अव्रताची रुची केली तर त्याच्यातच आलं बहुआरंभ आणि बहुपरिग्रह. कसं? असंयम म्हणजे काय हो? असंयम म्हणजे, संयम म्हणजे काय सांग? संयम म्हणजे स्वतःला मर्यादित करणं. मी एवढं खाणार, एवढं ठेवणार, इथं जाणार नाही, हे सगळी जी मर्यादा देणं घेणं आहे त्याला म्हणायचं संयम. आणि असंयम म्हणजे त्याला काय बंधनच नाही. मग म्हणजेच मी 10 कपडे वापरणार किंवा 10 तोळे दागिने वापरणार, हे बंधन झालं, संयम झाला. आणि काय संयमच घेतला नाही. किती घेणार आहे सोनं? किती सोनं पाहिजे? 51 तोळे 7.5 किलो किती पाहिजे? म्हणजे एक बंधन करा स्वतःला, हे सांगता त्याच्यामध्ये. किती तोळे? किती का असे ना आपण बंधनात असेल तर त्याच्या पुढचा परिग्रहाचा दोष थांबला. म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये बंधन करायचं असतं. असं आम्ही करतो. काय करायचं असतं? तुम्ही काय खाता पिता त्याचं बंधन करा. किती फ्रूट्स म्हणा, जेवढं खाता त्याच्यापेक्षा जास्त ठेवा आणि त्याला बंधन करा. आजच्या दिवसासाठी मी एवढं खाणार. पूजा माझ्याकडे बघ काही करत नाहीत ते. काय म्हणले मी सांग? आजच्या दिवसासाठी मंदिरात दर्शन करते ना, तर हा संयम करायचा स्वतःला. काय, मी आज एक दिवस 10 भाज्या खाईन, त्यापेक्षा नाही खाणार. किती खाती रोज? 10 तर नाही खात, पण हां ठीक आहे, म्हणजे जेवढं खातो ना त्यापेक्षा जास्त ठेवा तर ते दोष नाही लागणार. पण 10 पेक्षा जास्त खायचे नाहीत. कोण तर करून आणून दिलं, तुला आणून देणारे लय जण असतील. लय प्रेम करते सगळेजण पूजावर. एक इकडून डबा आणते, एक तिकडून देते. पण 10 मोजायचे तर त्यापेक्षा जास्त खायचे नाही. मग ह्याला म्हणायचं बंधन. माझा नियम आहे, आज मी बाहेरच्या कोणाचा डबा खाणार नाही. म्हणजे असं जर आपण बंधन केलं तर संयम झाला, बहुआरंभ थांबला. असं म्हणून सांगितलं. अनेक गोष्टींमधून आपण स्वतःला नरकापासून रोखू शकतो. म्हणून सांगतायत सगळ्यात पहिलं काम करायचंय काय? सम्यक्त्व धारण करा, तर तो जीव नरकाला कधीच जाणार नाही. तर आता मला सांगा, स्वर्गासारखं सुख म्हणजे कोणी जीव भोगभूमीला कधी जातो हे स्वर्गाचं सांगायला लागलेत. पण आपण कंपॅरिझन म्हणून बघू की भोगभूमीला जाणारा जीव कोण असतो काका? हां, जो दान करतो त्या दानाचं फळ भोगभूमी मिळते. सुपात्र दान देण्याचं फळ भोगभूमी असते. मग भोगभूमीत जाणारा जीव अजून कोण असतो? सम्यक दृष्टी असतो. तर जर बद्धायुष्क असेल पूर्वी, म्हणजे काय, मी आत्ता मनुष्यगती बांधली आणि नंतर सम्यक दर्शन प्राप्त केलं, किंवा तिर्यंच गती बांधली आणि सम्यक दर्शन प्राप्त केलं, तर जीव मरून कुठं जाणार? भोगभूमीमध्ये जाणार. भोगभूमीमध्ये काय असतं? भोग असतात. कुठं असते भोगभूमी? असेल कुठं तर शेजारी, अकलूच्या बाजूला बाहेर. कुठं असती भोगभूमी? कुठं असती हो? बोला, कोणाला माहिती आहे? मनीषा, ते भोगभूमी कुठं असते? पूजा, हां, मध्य लोकातच आहे. बोला जरा समोर बसा की माझ्या. बर, उत्तर कुरु आणि देवकुरु. बरोबर. अजून आणि त्याच्या अगोदर जे पर्वत आहे तिथे पण जगन्य मध्यम असे आहेत. कुठं कुठं?
देवकुरू उत्तर कुरू एक त्याच्या अलीकडे ते पर्वतांचं नाव नाही आठवते मला. हिमवान महाहिमवान पर्वत कशाला थांबा की पर्वत कशाला आपलं भरत क्षेत्र आणि ऐरावत क्षेत्र आणि मधले विधेय क्षेत्र सोडा. मध्ये जे काय आले ना भरत हैमवत हरी रम्यक हैरण्यवत ह्या सगळ्या 4 भूमींमध्ये भोगभूमीच आहे. परत सांगितलं 2.5 द्वीपाच्या बाहेर सगळीकडं भोगभूमीच आहे. भोगभूमी म्हणजे काय असतं पूजा की तिथं अशी झाडं असतात आणि त्यांच्या समोर आपण जाऊन उभा राहायचं आणि फक्त मागायचं मला पोट भरून जेवण द्या. तिथं किचन बिचन काय प्रकारच नसतो. ते लगेच रेडी तुला ताट देणार. काय काय पाहिजे सांगायचं फक्त मेनू तुला लगेच तयार सगळं देणार. असं अनेक प्रकारचे तिथं वृक्ष असतात. कपडे पाहिजे तुमच्या फिटिंगचे क्वालिटीचे कपडे देणार. तुम्हाला कसले पाहिजे तसले. इथं किती मातामारी करावं लागते. स्टिचिंग करून घ्या कलर चांगला पाहिजे. ते कसं कळत असणार त्या कल्पवृक्षाला तुम्हाला कुठल्या कलरचं पाहिजे. होय तू कुठं तिथं जाऊन समोर म्हणजे असं मनात इच्छा करावी लागणार मला पिंक कलरचा ड्रेस पाहिजे मला व्हाईट कलरचा ड्रेस पाहिजे असं जाऊन सांगावं लागणार म्हणजे तर ते देणार. काय म्हणताय जाऊन आलाय काय. तर कल्पवृक्ष सांगितलं की ते आहेत त्यामुळं तिथं त्याच्यापासून सगळे भोग आहेत त्यामुळं कष्ट नाही आहे काय भोगभूमीमध्ये आणि एकमेकांविषयी ईर्ष्या नाही आहे. जावेकडे जास्त आहे माझ्याकडे कमी आहे त्या भावाकडे जास्त आहे माझ्याकडे कमी आहे किंवा त्या शेजाऱ्याकडं त्या व्यापाऱ्याकडे जास्त आहेत माझ्याकडे नाही आहे. हे सगळे जे भाव आहेत ना अशी ईर्ष्या नसते भोगभूमीमध्ये. कारण खाली म्हणजे इथंच आहे इथंच आपल्या बाजूलाच आहे. आपण कुठे आहे नाही 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 तिथं संयमच नाही आहे म्हणूनच कंपॅरिझन करायचं होतं मला. तिथलं सुख म्हणताय ना तुम्ही सगळं इंद्रिय सुख आहे. अतिंद्रिय सुखाची चान्सेस कमी आहेत कारण भोगात रमलेला जीव काय आठवणार आहे की मला आत्म्याला जाणायचं आहे. जसं म्हटलं गरीब मनुष्य आहे तर तो रोज देवळात जातो दर्शन करतो खूप भक्तीने धर्म करतो आणि अचानक त्याला धनलाभ झाला. धंद्यामध्ये चांगलं भरभराट झाली. आता काय झालं हळूहळू मंदिरला जायला टाईमच मिळेना. 2 दिवसातनं जायला मग 4 दिवसातनं जायला मग 10 दिवस 15 दिवस कधी महिन्यातनं कधी तर गेलं नाही तर नाही. काय झालं जितके भोग जास्त मिळायला लागले तितकं धर्मापासून दूर जातो. धर्म आठवत नाही करावं वाटत नाही म्हणून भोगभूमीमध्ये पण सगळे भोगामध्ये रमलेले जीव आहेत. तसंच देवगतीमध्ये पण सगळे भोग असल्यामुळे तिथं त्या जीवांना सुद्धा त्या भोगामध्येच तो रमतो. म्हणून सांगितलं मला सिमिलॅरिटी सांगा भोगभूमीमध्ये आणि देवगतीमध्ये असणारे सुख दैवी सुख कसं असतं काय असतं तिथं सेम काय आहे दोन्हीकडं. इंद्रियजन्य सुख आहे. अजून सुखच असं नाही काय काय तिथलं समानता आहे देवलोकामध्ये आणि भोगभूमीमध्ये. बोलाव संयम नाही आहे बरोबर. 1 ते 4 गुणस्थानच असणार त्याच्यावर जाणार नाही. अजून गोळी लागली प्रज्वलची. बोला. रोग नाहीये रोग वगैरे नाहीये कोणा. रोगाची बाधा नसते बरोबर. रोग आदी पीडा नाही दोन्हीकडे पण. आणि अजून आहार असतो पण निहार नसतो. निहार म्हणजे विसर्जन क्रिया नसते. मलमूत्र विसर्जन तिथं नसतं दोघांकडे पण. भोगभूमीमधल्या जीवांकडे पण नाही आणि देवलोकामध्ये पण नाही. काय म्हणला दिवस रात्र भेद नसतो. दिवस रात्र भेद पण नसतो बरोबर. दिवस आणि रात्रीचा भेद बरोबर. आता मला सांगा भोगभूमीतलं आयुष्य किती असतं. 3 पल्ल मॅक्झिमम 2 पल्य मध्यम आणि 1 पल्य मिनिमम.
तर जर तिथं दिवस रात्र भेद नसतो तर हॅपी बर्थडे कसं समजणार? 3 पल्ले कसं काउंट करायचं? काय सिस्टीम असते हो? नैसर्गिक बाधा पण नसते, नैसर्गिक बाधा पण नसते. हा, कसल्याही प्रकारचं अन्य दुःख नसतं. बरोबर. नैसर्गिक बाधा म्हणजे तुमच्याकडे पाऊस चालू आहे ना, काय कॅनॉल फुटलं, पाणी आलं, पूर आलं, ढगफुटी झाली, हाँ भूमीमध्ये ऐसा कुछ नहीं रहता. आपत्ती नसते. तसंच तिरेंचे आणि मनुष्य यांच्यात प्रेम भाव असतो, द्वेष भाव नसतो तिरेंचे आणि मनुष्यांमध्ये. पण आता देव लोकाशी आपल्याला कंपेअर करायचंय ना. देव लोकांमध्ये आमच्याकडे तिर्यांचे नाही आहेत. अच्छा. आणि देव लोकांमध्ये परस्परांची ईर्ष्या असते. म्हणजे हे मला सिमिलॅरिटी सांगायची आहे. परत जेव्हा डिफरन्स सांगायचे त्यावेळेस बघू आपण. मला सांगा की तर दिवस रात्र नसतं तर देवांचं लाईफ कसं काउंट करायचं, भूमीतल्या जीवांचं कसं काउंट करायचं, नरकातल्यांचं कसं? तेच ना. पण इथं आपल्याकडे सूर्यचंद्र, त्यांच्याकडे दिवस रात्र नाही म्हणल्यावर कल्पवृक्ष काउंट करा. कल्पवृक्ष काय काउंट करणार? ते पण काम लावा त्यांनाच. कल्पवृक्षालाच. तुम्हाला प्रश्न राहिला उद्या बघून सांगायचं मला. जर नरकामध्ये, देवलोकामध्ये, भोगभूमीमध्ये जर दिवस रात्र हा भेद नाही आहे, इवन कुठं बाहेर 2.5 द्वीपाच्या बाहेर पण तिथं पण भोगभूमीच आहे, तिथे सुद्धा दिवस रात्र हा भेद नाही, तर त्यांचं लाईफ कसं काउंट करत असणार? ठीक आहे, ते एक बघून सांगायचं तुम्हाला. तर अजून काय सांगायचं होतं? भोगभूमीमध्ये आणि देवलोकामध्ये काय आहे अजून? 1 ते 4 गुणस्थान आहेत म्हणतानाच त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी दोन्ही जीव येतात हे पण सांगितलं. अजून काय म्हणताय? झाले का संध्याकाळी? मनीषा ताई काय विचारला प्रश्न? तेच ना. अजून काय आहे? अजून काय आहे असं भोगभूमीमध्ये आणि देवलोकामध्ये? अजून काय समानता आहे? तिथं पण मरण होण्याच्या 6 महिने आधी त्यांना नाही, समानता सांगायची ना आपल्याला. भूमीतल्या जीवांचं मरण समानता सांगायची. म्हणजे इथं पण सांगितलं भूक लागली तरी किती म्हणजे अल्प बाधा असते भुकेची. म्हणून त्यांनी सांगितलं बोरा एवढा आहार करतात. पण किती अजून? आवळा मोठा असतं का लहान असतं बोरापेक्षा? म्हणजे समजून घ्या त्यांनी ते 3 कॅटेगरी सांगितलेत. किती छोटं मोठं असं. म्हणजे अल्प क्षुधा दोन्हीकडे पण. त्यांना पण देवलोकामध्ये सुद्धा सांगितलं त्यांना सुद्धा भूक जास्त लागत नाही. किती? त्यांच्या आयुच्या 10% जेव्हा लाईफ गेलं त्याच्यानंतर एकदा भूक लागते. म्हणजे 10,000 वर्षांचं आयुष्य असेल तर 1,000 वर्ष गेल्यावर एकदा भूक लागते. आणि जस्ट भूक लागली की कंठतनं अमृत झरलं की भूक शमली. किती भारी का नाही? नका म्हणू भारी म्हणून लगेच पर्याय प्राप्त होईल आपल्याला तसली. तर म्हणून सांगितलं तिथं सुद्धा क्षुधेची बाधा अल्प आहे. आणि भोगभूमीमध्ये सुद्धा अशी आपल्याला जशी गृद्धता आहे, जशी अधिक भूक असते. जसं म्हटलं माणसाला तर इतकी भूक असते की पोट भरून जेवलेलं असते विशाल भैया, तरी पण कोणतरी आणून स्नॅक्स दिलं काय करायचं? ढकलून आत घालतो. खायचे भाव. मग इथं तुम्ही नाटक केलं होतं ना मागच्या वेळी, सांगितले होते मी काय केलं होतं. ते सेठजी असतात तिथे छोटी पोरांनी नाटक केलं होतं छान. आणि ते सेठजी असतात आणि त्यांना खायची लई आसक्ती. आणि गेले होते कुठं? दांडियाला गेले असणार तुमच्या. आणि तिथं असं असतंय म्हण बरं का, मी कधी गेले नाही मला माहीत नाही. काय सगळे स्टॉल असतात वाटतं का? आणि असं ते मग तिथं काय पाहिजे ते किती पाहिजे ते खायचं.
हां सगळं नमकीन तुमचं सगळे काय म्हणायचं सगळे स्टॉल असतात बरं का. तर सांगायला येईल तिला. आणि मग ते इतकं खाल्लं त्यांनी इतकं खाल्लं की त्याची बायको सांगते बास. पण त्याला इथं भरेपर्यंत त्यांनी खाल्लं. आणि आता बसला होता खुर्चीवर त्याला उठायलाच येईल. आणि मग ते असं दाखवलं बरं का त्या पोरांनी छान करून आठवतंय का. आणि ते उठायला येईना त्याला म्हणल्यावर सगळेजण पकडून उठवते. तर तो म्हणला मला इतका त्रास व्हायला लागला मी नाही उठू शकत. म्हणलं डॉक्टरांना बोलवून आणा. डॉक्टर आले तिथं त्याला चेकअप करतायत. काय झालं त्यांनी सांगितलं. म्हणला मी भरपूर खाल्लोय. किती निर्लज्ज आहे. तर म्हणला डॉक्टर आता ठीक आहे म्हणला आता जर त्रास व्हायला लागले तर ही गोळी खा तर तुला बरं वाटेल. आणि त्यांनी गोळी काढून देत असताना मी काही एवढा मूर्ख आहे का म्हणला. काय त्या गोळीची जागा ठेवीन का मी. ती जागा सुद्धा मी भरून टाकली. आता मर म्हणला डॉक्टर काय करताय. म्हणजे असे असे जीव तर पुरुषार्थी आहेत आपल्याकडं खाण्यापिण्याच्या बाबतीत. पण तिथं म्हणजे मला सांगायचं होतं की आपली भूक जेवढी आहे त्यापेक्षा सुद्धा आपण अधिक खातो. आणि मग काय होते सगळे डॉक्टरकडं लाईन लावतात. म्हणून म्हणलं की त्या भोगभूमीतल्या मनुष्यांमध्ये किंवा देवलोकातल्या देवांमध्ये पण क्षुधेची इतकी बाधा नसते. असाताची उदीर्ण असताना भूक लागते. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी समजून घ्या असाताचं कमी उदय आहे कमी उदीर्ण आहे. म्हणजे असाता म्हणजे दुःखरूप पापरूप प्रकृती ज्याचं उदय आल्यावर उदीर्णा झाल्यावर म्हणजे जास्त कर्म उदयाला यायला लागले तर तुम्हाला भुकेची बाधा होते. असं तर असाताचा उदय असतो पण उदीर्णामध्ये कार्य दिसून येतं. कशासाठी सांगितलं म्हणजे असं सुख आहे असं तुम्हाला वाटतंय पण तिथं अनेक प्रकारचं दुःख पण आहे. मग जो देवगतीला कसं जातो ह्याच्यासाठी सांगितलं होतं की जो धर्म करणार व्रत आदी आचरण करणार भगवंतांवर श्रद्धा नसणार तो जीव मोक्षाला नाही जाणार तर तोपर्यंत देवगतीला जातो. मग त्यासाठी एक दृष्टांत ऐकला मी आज छान होता की एक मुनी होते महाराजजी आणि त्यांचं प्रवचन चालू होतं. एका मंदिरमध्ये ते असं हॉलमध्ये बसलेले असणार आणि त्यांना दिसलं की नेमकं त्यांची खूप प्रवचनाला हजारोनी लोक आली होती बरं का तिथं. आणि तर ते एक भिकारी होता रस्त्यावर बसलेला आणि तो इकडं तिकडं बसत होता. तो येऊन आज त्या दाराशी बसला होता. प्रवचन जिथं चालू होतं त्या हॉलच्या बाहेर बसला होता. आणि मग ते प्रवचन सांगत असताना त्या महाराजांना त्याच्यावर दृष्टी गेली त्या भिकारीवर. तो जस्ट दाराच्या समोर दिसायचं का बसलेला होता. त्याची काय अपेक्षा इच्छा नव्हती फक्त तो आता इकडं तिकडं मागायचं ते त्या मंदिरच्या दाराशी येऊन बसला होता. तर मंदिरात प्रवचन झालं मुनींचं आणि झाल्यावर शेवटी मुनींनी काय सांगितलं आज तुम्हा सगळ्यांना एक नियम आहे काय की जो या मंदिरच्या बाहेर पायरीवर आपली झोळी पसरून बसलाय त्याच्या झोळीमध्ये काय ना काय तुम्हाला टाकायचंय. कोणाला काय शक्ती असेल तसं त्याला दान करायचंय. आणि असं म्हटल्यावर तर नियम होता महाराजांनी दिला म्हटल्यावर सगळ्यांनी घेतला पण आनंदाने. काय आपल्याला पाहिजे तेवढंच द्यायचंय म्हटल्यावर. आणि मग काय झालं की गेला तो हे सगळी पोरं काय केली सगळे श्रावक जे होते ते जाताना त्याच्या झोळीमध्ये सगळे जाता जाता काय ज्यांना इच्छा जशी होईल तसं टाकू लागलं. आणि इतके हजारोनी पब्लिक होती तर सगळे गेल्यावर तो ते बघतोय त्याच्या झोळीमध्ये तर त्यांनी काउंट केले किती निघाले माहिती विशाल भैया तुमची एका दिवसाची कमाई नसेल. सांगितले 85,000 रुपीज निघाले त्याच्याकडं. किती काय पुण्य होतं काय आज पाऊस पडला तर त्यांनी ते सगळं मोजलं तर त्याला इतकं मिळालं म्हटल्यावर ते काय म्हणायचं बेर करायला शक्ती पण लागते बरं का. असं आलं तर घबाड एकदम सहन होत नाही एकेकाला. तर तो मोजत बसला इथंपर्यंत नव्हतं क्लायमॅक्स ह्याच्या पुढं आहे. त्यांनी काय केलं ते सगळे पैसे घेऊन त्या मंदिरात गेला ज्या मंदिरच्या बाहेर बसला होता ना त्या मंदिरात आत गेला आणि सांगितलं त्यांनी देवासमोर 84,500 रुपये चढवले आणि देवाला म्हणला मी फक्त 500 रुपये डिझर्व करतो
मी तेवढ्यासाठी इथे येऊन बसलो होतो, मला जास्तीची हाव नाही. आता त्या पुढचं भविष्य सांगा बघू मला तुम्ही. क्लायमॅक्स पुढं अजून. त्यांनी एवढं दान केला, त्याचं फळ त्याला काय मिळणार? नियमाने त्याचं दारिद्र्य नष्ट होणार. नियमाने तो पुढच्या भवामध्ये अशा उत्कृष्ट देवामध्ये जाऊन जन्मणार. कारण ज्याला हाव नाही आहे, ज्याला त्याची आसक्ती नाही आहे, तर तो जीव काय करतो? चांगल्या पर्यायाला प्राप्त होतो. काय करत नसतो. असू दे, चला. तर म्हणून सांगितलं आपण पण श्रद्धेने धर्म, म्हणजे त्याची श्रद्धा बळकट झाली तिथं. जे भगवंतांच्या, मी इकडं तिकडं बसलो असतो तर मला काय मिळालं असतं, आणि इथं आज का मिळालं इतकं? म्हणजे सांगायचं म्हणून की त्याचं त्या दर्शनावर अजून एक छान कथा होती, उद्या सांगते, आठवण करा. म्हणजे भगवंतांच्या भक्तीचं फळ किंवा फक्त त्या दारात येऊन त्या आयतनाचं त्याला सानिध्य मिळालं तर त्याला इतकं चांगलं फळ मिळालं. म्हणून सांगितलं की आपल्याला पण फळ मिळणार नाही का हो? आपण शरण आलोय तर पूजा तुला चांगलं फळ मिळणारच. का आलोय इथं? आपण काहीतरी केलंय मागच्या अनेक भवांमध्ये, म्हणून असं सानिध्य मिळालंय. नाहीतर सगळ्याला कुठं मिळतं? किती डॉक्टर आहेत सांग बघू जगामध्ये. सगळे डॉक्टर का नाही येऊ शकले? का? कारण तुझंच पुण्य होतं. म्हणून असं जो त्या आयतनाच्या शरण येतो तर त्याला तिथं लाभ होतोच. म्हणून सांगितलं आपलं खरं आयतन कुठं आहे? आपला शुद्ध आत्मा. जो त्याला शरण जाणार, जो त्याचा अनुभव करणार, त्याला तर उत्कृष्ट मोक्षपद प्राप्त होऊ शकतं. मग बाकी सगळं तर गौण आहे. म्हणून काही प्राप्त व्हावं म्हणून धर्म करायचा नाही. निरपेक्ष साधना करा तर आपल्याला उत्कृष्ट फळाची प्राप्ती सहज होते. हो, एकदा म्हणा श्लोक. ऋषिकज मनातंकं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव. सांगा अर्थ काय? देवलोकातलं सुख इंद्रियजन्य असतं. दुसरं अनातंक म्हणजे काय? लिहिली वाच. कसं असतं देवलोकातलं सुख? लिहिलेलं तू? लिहिलं ना तू? काय लिहिलं? हा, मग म्हणून लिहायला वही पेन ठेवायचं असतं. हा, इंद्रियजन्य असतं, बाधारहित असतं. इथं लिहिलं होतं ना मी बोर्डवर. दीर्घ काळपर्यंत प्राप्त होतं आणि देवलोकातलं सुख हे देवलोकासमानच असतं. म्हणजे तसं सुख आपल्याला इथं प्राप्त होणार नाही. ओम. जाणा इंद्रियरहित, मनुष्य देहरहित, अशरीरी स्वरूप जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कोणतीही पीडा नाही, बाधा नाही. अनातंक स्वरूप मी आहे. या आत्म्याला जन्म नाही, मरण नाही. मी तर अमर स्वरूप आहे. हा मी आत्मा निरपेक्ष आहे. देवलोकात जाण्याची मला इच्छा नाहीच. स्वाधीन सुख स्वरूपोऽहम्. न्यायक स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन. नमो